मोर्शी तालुक्यातील खेड या गावात भूषण प्रदीपराव देशमुख या युवा शेतकऱ्यानं भूमिपुत्र हायटेक रोपवाटिका तयार करून शेतकऱ्यांना लागणारे विविध रोपांची निर्मिती या रोपवाटिकेतून ते करतात। सन 2016 मध्ये स्वतःच्या शेतात 4 गुंठे जागेत उभारलेल्या या रोपवाटिकेनं आता भव्य स्वरूप धारण केलं आहे। नमस्कार मित्रांनो, आपली शेती या सदरात आज आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांना उत्कृष्ट निरोगी आणि अत्यंत चांगल्या प्रतीचे रोपाचा पुरवठा करणाऱ्या नर्सरीत शेतकऱ्यांच्या सर्व पिकांना योग्य नियोजन कसं करायचं, त्यानंतर बाजारपेठ कशी करायची, या सर्व बाबी या नर्सरीतून शेतकऱ्यांना मिळतात। दादा नमस्कार। नमस्कार। आम्ही पाहतो आहोत नुसत्या महाराष्ट्रातच नव्हे तर परप्रांतात शेतकरी या ठिकाणी रोपाची खरेदी करण्यासाठी येत असतात। तर ही संकल्पना तुमच्या मनात कशी आली आणि या संकल्पनेतून शेतकऱ्यांना तुमच्या तंत्रज्ञानाचा कुठल्या प्रकारचा फायदा झाला या बाबतीत माहिती? मुख्यतः यामध्ये ज्यावेळेस 2012-13च्या दरम्यान आम्ही भाजीपाला शेतीला सुरुवात केली, तर भाजीपाला शेती करत असताना जे सगळ्यात मुख्य अडचण होती ती रोपांची होती। कारण ज्यावेळेस आपण कमर्शियली म्हणजे व्यावसायिक स्वरूपावर आपण भाजीपाला शेती करतो, तर त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचा जो मुख्य भाग असतो त्यावेळेस जमीन आणि जमिनीत लावणारे आपण भाजीपाल्याचे रोपं। तर ही रोपांची निवड करत असताना बरेचदा असं होतं की वेळेवर जे लागले ते रोपं मिळत नव्हते, तर आम्ही घरीच मग ट्रेमध्ये रोपं तयार करायला लागलो। आणि रोपं तयार करत असताना ज्यावेळेस आम्ही 30 एकरपर्यंत ज्यावेळेस भाजीपाला क्षेत्रफळावर पोहोचलो, म्हणजे मोठ्या प्रमाणात भाजीपाला शेती लागवड करत होतो, तर बरेचदा आमच्याकडे रोपं शिल्लक पण राहायचे। तर ते आजूबाजूचे छोटे छोटे शेतकरी होते ते रोपं आमच्याकडून विकत न्यायचे। त्यावेळेस त्याची डिमांड वाढत होती। जसं पहिले सुरुवातीला आम्ही अमरावती जिल्ह्यामध्येच रोपं सप्लाय करायचो, नंतर मग अकोला झालं, नागपूर झालं, यवतमाळ किंवा मध्य प्रदेशचा काही भाग असतो आपला जो अमरावती जिल्ह्याला लागून आहे, तिथे रोपांची पुरवठा करायला सुरुवात केली। तर शेतकऱ्यांच्या मागणीनुसार शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचे क्वालिटीचे रोपं जायला लागले। शेतकऱ्यांना त्याच्यामुळं जे शेतात जो नंतरचा खर्च आहे, रोपं लागवडीचा नंतरचा खर्च तो बराचसा वाचायला लागला। म्हणजे भूमिपुत्रमधून हायटेक नर्सरीतून रोपं ज्यावेळेस त्यांनी घ्यायला सुरुवात केली, तर त्यांना त्याचा फायदा दिसायला लागला। तर मग शेतकऱ्यांची डिमांड वाढायला लागली। तर आम्ही त्यानुसार दरवर्षी थोड्या शेडची मग परत एक्सपान्शन नर्सरी चालू केलं। आणि आज साधारणतः आज 2024-25 मध्ये आज 5.5 एकरवरती नर्सरीची उभारणी आहे। या कुठल्या प्रकारच्या रोपाची निर्मिती करतात, जसं भाजीपाला वर्गीय असेल, फळवर्गीय असेल, आणखी त्या व्यतिरिक्त? मुख्यतः भूमिपुत्र हायटेक नर्सरीमध्ये भाजीपाला वर्गीय सर्वच रोपं तयार होतात। त्यामध्ये मिरची, टोमॅटो, वांगी, फुलगोबी, पत्तागोबी, टरबूज, खरबूज हे सगळे पिकं आम्ही रोपं तयार करतो। सोबतच फळ पिकांमध्ये पपई आहे, सीताफळ आहे, या रोपांची निर्मिती करतो। या ठिकाणी असलेल्या 6 शेडमधून महिन्याला 80 लाख रोप तयार करण्याची क्षमता या रोपवाटिकेमध्ये आहे। या रोपवाटिकेतून शेकडो मजुरांना रोजगार सुद्धा मिळत असल्यानं या युवा शेतकऱ्यांना केलेल्या या धाडसाचं सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे। तर या ठिकाणी 5.5 एकरमध्ये ही भूमिपुत्र हायटेक नर्सरी उभारलेली आहे। भूषण प्रदीपराव देशमुख या युवा शेतकऱ्याने आपल्या संकल्पनेतून उभारलेल्या या रोपवाटिकेमध्ये आपण प्रत्यक्ष त्यांच्याकडून या बाबतीत माहिती जाणून घेऊया। आता ज्या शेडमध्ये आपण आलो आहे, तर ह्या शेडमध्ये साधारण मिरची, टोमॅटो, फुलगोबी, वांगी यासारख्या रोपांची निर्मिती या शेडमध्ये केली जाते। तर या शेडमध्ये साधारणतः आज 10 लाख रोपांची कॅपॅसिटी आहे। आणि या शेडमध्ये वर्षभर मिरची, टोमॅटो, वांगी, फुलगोबी, पत्तागोबी, काकडी, कारली हे सगळे रोपं इथे तयार केली जातात। सोबतच आपण भूमिपुत्र हायटेक नर्सरीने गेल्या 2 महिन्यापूर्वीपासून व्हेजिटेबल ग्राफ्टिंगमध्येही सुरुवात केलेली आहे। आज जर बघितलं तर कंटिन्यू एकाच ठिकाणी भाजीपाला शेती करत असल्यामुळं अति जास्त पाण्याचा वापर किंवा अति जास्त खताच्या वापरामुळं आपण पीक लावल्यानंतर बरेचदा बघतो की विल्टिंगचा प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणात येतो। तर विल्टिंग कंट्रोल करणं किंवा त्यावर औषधं अजूनपर्यंत जितक्या प्रमाणात पाहिजे तितके असरदार औषधं आज बाजारपेठेत उपलब्ध नसल्यामुळे आपण यावर एक उपाय म्हणून भाजीपाला ग्राफ्टिंग म्हणजे व्हेजिटेबल ग्राफ्टिंग ही एक पद्धत गेल्या 2 महिन्यापासून इथं सुरू केलेली आहे। तर आपण ज्या शेतामध्ये विल्टिंगची प्रॉब्लेम असते किंवा शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करून घ्यायची असेल, तर अशा ठिकाणी आपण भाजीपालामध्ये ग्राफ्टिंग केलेले रोपं आपण शेतकऱ्यांना पुरवठा करतो। हा आपल्या भूमिपुत्र हायटेक नर्सरीचाच जो ग्राफ्टिंगबद्दल आपण बोलत होतो, तर हे ग्राफ्टिंग चेंबर आहे, याला फॅनपेड सिस्टीम म्हणतात। या ठिकाणी आपण भाजीपाला रोपांची ग्राफ्टिंग करून शेतकऱ्यांच्या डिमांडनुसार
वेगवेगळ्या राज्यात जसं तेलंगणा झालं, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र आपण या चारही राज्यांमध्ये भाजीपाला रोपांची यशस्वीरित्या गेल्या 4 वर्षापासून पुरवठा करतोय. तर हे ग्राफ्टिंग स्पेशली ग्राफ्टिंग रोपांसाठी आपण हे चेंबर तयार करून घेतलं आणि इथं ग्राफ्टिंगचे जे रोपं आहे ते तयार केले जातात. आणि आपण उभा आहे, हा आहे आपला भूमिपुत्र हायटेक नर्सरीचा सीडलिंग एरिया. या एरियामध्ये वर्षभरात जितकीही भाजीपाल्याच्या रोपाची निर्मिती भूमिपुत्र हायटेक नर्सरीमध्ये केली जाते, तर त्याचं जे सीडलिंग आहे म्हणजे बी टाकण्याची जी प्रोसेस आहे तर ती या चेंबरमधून केली जाते, या सीडमधून केली जाते. तर इथं ही जी मशीन आहे ही मोगल ॲग्रोची मशीन आहे. ही मशीन ही फुल सीडलिंग लाईन याला म्हणतात आणि या मशीनवरती दिवसाला साधारणतः 3 लाख रोपांची 3 लाख रोपं या मशीनद्वारे एका दिवसाला 6 तासाला टाकले जातात. जन्मत लाईव्ह न्यूजच्या आपली शेती या सदरात प्रतिनिधी सोमेश्वर शहाणे यांनी प्रत्यक्ष रोप वाटिकेतून या युवा शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. जन्मत लाईव्ह न्यूज करता सोमेश्वर शहाणे यांची रिपोर्ट मोर्शीहून.